मुघलकालीन साम्राज्यातील हर्मखाना यामधील राजांच्या बायका किती असायच्या? त्यांच्याशी राजांचा शरीर संबंध सर्वांशी यायचा का? जर बायका भरपूर असल्याने शरीर संबंध येत नसल्यास यांचे शरीर संबंध इतरांशी यायचे का? मध्ययुगीन काळातील मुघल बादशहांनी आपल्या जनान्या बायकांव्यतिरिक्त करमणूक आणि मौज-मजेसाठी मोठ्या संख्येने देखण्या महिला आणि गुलाम मुलीही ठेवल्या होत्या. 4पेक्षा जास्त बायका करणं निषिद्ध असलं तरी त्यांना कितीही कंचनी स्त्रिया बाळगायची मुभा असे. युद्धकैद्यांमधील आकर्षक स्त्रिया, गुलामांच्या बाजारातील लक्ष वेधून घेणाऱ्या सुंदर तरुणी किंवा मित्रांनी भेट म्हणून दिलेल्या तरुणी यांच्यापैकी भोगण्यासाठी योग्य अशा तरुणींना कंचनी किंवा बंदी म्हणून हर्मखान्यात ठेवण्यात येत असे. भारतातील मुघल राजवटीचा संस्थापक बाबर याला 4पेक्षा जास्त बायका असल्याची नोंद आहे. हुमायूनलाही 4हून अधिक बायका होत्या. अकबराच्या पत्नींची संख्या निश्चित नाही. त्याला 35 बायका असल्याचे काही ठिकाणी उल्लेख आहे, तर फादर मॉन्सरेटच्या मते त्याला 300 बायका होत्या. अबुल फजलने अकबराच्या हर्ममधील स्त्रियांची संख्या 5000 सांगितली आहे. अचूक आकडा नसला तरी त्याच्या हर्मखान्यात स्त्रियांचा मोठा ताफा होता हे वास्तव आहे. जहांगीर 27 वर्षांचा असताना त्याला 20पेक्षा जास्त बायका झाल्याची नोंद आहे. हॉकिन्सने जहांगीरला 300 बायका होत्या असे म्हटले आहे. शहाजहान आणि औरंगजेब यांनाही 4 बायका होत्या. 13व्या ते 18व्या शतकादरम्यान मुघल राजवाड्यांमध्ये ख्वाजासरा हिजडा हे सर्वात विश्वासू लोक होते. भारतातील मुघल शासक ख्वाजासरा तसेच हबशी, मंगोल व तुर्की महिलांना त्यांच्या शाही हर्मखान्यामध्ये नियुक्त करत असत. ख्वाजासरा म्हणजे असा पुरुष की ज्याचे लिंग कापले गेले आहे किंवा जो निसर्गतःच नपुंसक म्हणून जन्माला आलेला आहे. मुघलांच्या शाही हर्ममध्ये या लोकांची संख्या मोठी असे. त्यांना प्रशिक्षित केले जात असे. तलवार, भाले या शास्त्रनिशी तैनात राहून 24 तास हर्मची सुरक्षा व्यवस्था सांभाळणे ही त्यांची जबाबदारी असे. हर्मखाना राखण्यासाठी काही जन्मजात हिजडे तर असतच, परंतु नैसर्गिकरित्या नपुंसक कमी संख्येने असल्यामुळे सशक्त तरुणांनाच पकडून व त्यांचे पुरुषत्व पूर्णपणे काढून त्यांना नपुंसक केले जात असे, जेणेकरून त्यांना सुंदर स्त्रीपाशी ठेवण्यात कोणताही धोका असू नये. औरंगजेबाच्या कारकिर्दीत गोवळकोंड्यामध्ये 1659 साली एकाच वर्षात 22,000 पुरुषांची बीज फोडण्यात आली होती. कोरावरील लेखक आशिष माळी सरांनी ख्वाजासरा आणि मुघलकालीन हर्मखान्याच्या व्यवस्थेविषयी यापूर्वी एक सविस्तर उत्तर लिहिले आहे. त्यांनी देखील मुघल बादशहांच्या बायका कामवासनेच्या बाबतीत असंतुष्ट असायच्या याला दुजोरा दिला आहे. हिजड्यांचं मुख्य काम म्हणजे हर्ममधील स्त्रियांची सेवा करणे व त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून राजाला कळविणे. हिजड्यांच्या प्रमुखास नाझीर म्हटले जात असे. कुठे काही चुकलं तर थेट मालकास जाऊन सांगायचं त्याच्या अधिकारात येत होतं. हर्ममधील कुणाही सेविकेची तो तक्रार करू शकत होता. त्यामुळे हिजड्यांच्या सहकार्याशिवाय हर्ममधील स्त्रियांना आपलं इप्सित साध्य करणं अशक्य असे. प्रसिद्ध कन्नड लेखक डॉक्टर एस. तेल भैरप्पा यांच्या आवरणमध्ये वर्णन आहे की अनेकदा हे हिजडे बेगम राण्यांसाठी अफू उपलब्ध करून देत. त्याचप्रमाणे हर्ममध्ये चोरून जाणाऱ्या परपुरुषांच्या येण्याजाण्याची व्यवस्था करत. शारीरिक भूकेमुळे तळमळणाऱ्या कितीतरी स्त्रियांचे आपल्या मर्यादेत ते समाधान करत. त्यामुळे येथील स्त्रियांवर एकप्रकारे त्यांचा अधिकार चालत असे. बादशहाच्या बायकांसाठी प्रत्येकीला 7-8 किंवा 10-15 देखण्या दासी असत. त्याही नटलेल्या असत. आपापल्या मालकिणीची सेवा करणे, तिचे जेवणखाण बघणे, तिच्या सौंदर्याची निगा राखणे, तिची शय्या सज्ज करणे, तिला कंटाळा आला की करमणूक करण्यासाठी गायनर्तन करून तिचं मन रिझवणे इत्यादी कामे करण्यात त्या गढून गेलेल्या असत.
तरीही या राण्या कंटाळलेल्या असत. आपला नवरा आपल्यापाशी नियता इतरांपाशी जास्त जातो या भावनेने त्या सत्कावलेल्या असत. ती भावना व्यक्त करण्याची जागा म्हणजे दासीच. त्याच आपल्या मालकिणींच्या आपापल्या पद्धतीने समाधान करायच्या कामतृप्तीसाठी अनेक विधींचा वापर केला जात असे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पार्ट 2 साठी चॅनेलला सबस्क्राईब करा.